अनुचित जातीतील महिलेवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या रफिक बेपारी याला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली असून आरोपी हा मुन्नोळी तालुका सौंदती येथील रहिवासी असून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारने कर्नाटक नोंदणी नियम 1965 मधील नियम 5 मध्ये सुधारणा करून रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी शासकीय सुट्टी रद्द केली असून राज्यातील सर्व उपनिबंधक अर्थात सब रजिस्टर कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे मालमत्ता खरेदी विक्री दस्त, नोंदणी, विक्री खत, भेटपत्र, गहाणखत, मुद्रा शुल्क भरणे तसेच इतर प्रलंबित नोंदणीची कामे रविवारी करता येणार आहेत। एअरलाइन्स नोकरीच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक करण्यात आली असून मोठ्या पगाराच्या एअरलाइन्सच्या नोकरीचे आमिष दाखवून विमानतळावर रखवालदाराची नोकरी दिल्याचा आरोप करत बेळगावातील 2 तरुणांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सुजल मिसाळे आणि प्रशांत किनेकर यांनी खडेबाजार पोलीस ठाण्यात बेळगावातील एका एव्हियन्स विरोधात फिर्याद दिली असून तपास सुरू आहे। कर्नाटक सरकारने अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याचा आदेश दिला असून 60% कमी पर्जन्य आणि सलग 3 आठवडे पाऊस नसलेल्या तालुक्यांचे क्षेत्रीय सर्वेक्षण एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात येडूरवाडी पुलाजवळ भली मोठी मगर दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। वन विभागाने नागरिकांना नदीकाठीपासून दूर राहण्याचं आणि सतर्क बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। केआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यू, केआरटीसी आणि केआरटीसीच्या बस भाड्यात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल करत यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। डिझेल, वेतन आणि देखभाल खर्च वाढल्यामुळे परिवहन महामंडळावर आर्थिक ताण वाढल्याचं सांगण्यात आलंय। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी आमदार एआयसी सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांची केपीसी अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी कित्तूर कर्नाटक विभागाच्या SIR प्रक्रियेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे। बेळगाव शहर, ग्रामीणसह चिक्कोडी, बागलकोट, विजापूर, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण या 10 जिल्ह्यातील प्रक्रियेवर त्या देखरेख ठेवणार आहेत। स्थानिक नेत्यांशी समन्वय साधणे, प्रक्रियेचा आढावा घेणे आणि अहवाल केपीसीकडे सादर करण्यासाठी जबाबदारी डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे। केंद्र सरकारने 12% अधिक मद्यार्क असलेल्या औषधाच्या विक्रीसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्यात आलं आहे। 30 मिलीपेक्षा मोठ्या बाटल्यांचाही वैद्यकीय चिठ्ठीशिवाय मिळणार नाही। यासाठी 1945च्या औषधी नियमावलीत बदल करण्यात आला आहे। बेळगावातील भादरवाडी क्रॉसजवळील वसतिगृहात गरम पाण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी सकाळी भांडण झाले होते। सायंकाळी याच भांडणातून चाकू हल्ला झाला असून हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत। जागतिक रक्तदान दिनानिमित्त केली हॉस्पिटल बेळगाव यांनी सलग 10 वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करून गरजूंना मदत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचा तसेच या संघटनेचे उमेश कुराळकर यांचाही गौरव करण्यात आला। विजयपूर जिल्ह्यातील बुद्धिहाळ तालुक्यातील बस्तरकोड गावातील श्री पवाड बसवेश्वर मंदिरातून 32 किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरी झाल्याने भाविकांमध्ये संताप असून जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाचा आढावा घेतला। SP निंबर्गी यांनी मंदिराचे गर्भगृह, प्रवेशद्वार, परिसर व संशयित मार्गाची पाहणी करत CCTV फुटेज, तांत्रिक माहिती व उपलब्ध पुराव्याच्या आधारे तपास वेगाने करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या। विजयपूर जिल्ह्यातील बस्तन बागेवाडी तालुक्यातील मनगोळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर टेटाकार डिवाइडला धडकल्याने सत्यवनी आणि जयवंत यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात राघवेंद्र हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून कारगडीहून शिर्डीकडे जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मनगोळी पोलीस पुढील तपास करत आहेत। पावसाळा सुरू होताच बेळगावच्या कॅम्प परिसरात खेकड्यांचा बाजार सजला असून खवयांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मटण, चिकन आणि मासे खाणारे नागरिक आता खेकड्यांची चव चाखण्यासाठी उत्साह आहेत। त्याचमुळे 400 रुपयांना 4 खेकडे विकले जात असल्याची माहिती समोर आली असून खेकडे खरेदीसाठी बाजारात मोठी लगबग पाहायला मिळते।